प्रेज लॉर्ड, देवाची स्तुती असो. आणि आपला आजचा विषय असा आहे की भाऊजी तेलाचा डबा संपला आहे आणि त्याच्यासाठी आपण एक वचनाच्या नीती सूत्रे याचा 5वा अध्याय आणि 10वं वचन काय म्हणते का, तुझ्या धनाने परके गब्बर होतील आणि तुझ्या श्रमाचे फळ दुसऱ्याच्या घरात जाईल. इथं पच म्हटलंय तुझ्या श्रमाचे फळ दुसऱ्याच्या घरात जाईल. आज बघा, एक गाव असते आणि एक गाव म्हटलं तर तिथं अनेक लोक असणार, अनेक स्त्री असणार, अनेक पुरुष असणार. आणि समजा एका स्त्री, हा जो अध्याय आहे तो व्याभिचारावर आहे. आणि समजा व्याभिचार म्हणजे काय तुम्हाला सांगतो. जर एका स्त्रीचा पती असेल, ती सोडून समजा एखाद्या परपुरुषाबरोबर शारीरिक संबंध ठेवते तर त्याला व्याभिचार म्हणतात. आणि एखादा पुरुष स्वतःची पत्नी असून आणि दुसऱ्या स्त्रीबरोबर शारीरिक संबंध ठेवतो त्याला व्याभिचार म्हणतात. आणि आजचा आपला विषय आहे भाऊजी तेलाचा डबा संपला आहे. मग काय, आमची वहिनी तसं म्हटल्यावर आमचा भाऊजीला काय दम निघतंय, लगेच आमचा भाऊजी तेलाचा डबा देत नाही तर संग तांदळाचं पोतं बनवून टाकतो 20 किलोचं. अशी आजची तरा आहे. आणि काय म्हणतो का, तुझ्या धनाने परके गब्बर होतील आणि तुझ्या श्रमाचे फळ दुसऱ्याच्या घरात जाईल. आणि आम्ही असं पाप करणार, पहिली गोष्ट ह्याचा परिणाम तुम्हाला सांगतो, ती वहिनी पण आणि तो भाऊजी पण दोघं पण नरकात जाणार. आणि खरोखर समजून घ्या, शैतान लय फार भयानक आहे आणि तुमचा नाश करणार. मग कालांतरानं काय होतंय, भाऊजीचं कर्ज होते भरपूर. मग भाऊजी काय करतोय, रान विकायला काढतोय, कर्ज भागत नाही. म्हणताना तर पण म्हटले तुझ्या श्रमाचे फळ दुसऱ्याच्या घरात जाईल. आज मला सांगा, तेलाचा डबा काय फुकट आहे, तांदळाचं पोतं काय फुकट आहे. आम्ही असंच नेऊन देतोय. आम्हाला किती आमची समाजामध्ये त्यानं इज्जत पण जात्या, आपली आबरू पण जात्या. आणि तरी पण आम्ही पुढं मग बघत नाही, आम्ही पाप करत असतोय. हे चांगलं नाही. तुम्हाला खरं सांगतो, विषय समजून घ्या, विषय फार गंभीर आहे. आणि बघा, अनेक वचनाच्या नीतीसूत्रे 7वा अध्याय 26 वचनाच्या, कारण तिने बहुतांना घायल करून पाडले आहे, तिने उधलेल्या सर्वांची संख्या फार मोठी आहे. अरे भाऊजी, तू तिच्यासाठी काय तू एकटाच लाडका नाहीस, इथं लय जण आहेत. इथं काय म्हणते बघा, कारण तिने बहुतांना घायल करून पाडले आहे. आमचा भाऊजी काढतोय मी एकटाच आहे. अरे भाऊजी, तू एकटा नाहीस. इथं काय काय म्हटले बघ, बहुतांना घायल केली म्हटली तिने. आणि काय म्हणते, तिने उधलेल्या सर्वांची संख्या फार मोठी आहे. आणि ती संख्या जी आहे ती फार मोठी आहे. आणि खरोखर भाऊजीला मी विनंती करतो, भाऊजी तुम्ही सुधरा आणि त्यातनं बाहेर पडा. आणि बघा 27 वचन काय म्हणतो का, तिचे घर म्हटले म्हणजे अधोलोकाकडे, मृत्यूच्या खोल्याकडे खाली उतरण्याचा मार्ग आहे. आणि तिचं जे घर आहे ते एक नरकच आहे. इथं वचन पण म्हटले आणि नरकाकडे उतरण्याचा तो मार्ग आहे म्हटले. आणि खरोखर भाऊजी, खरोखर तुम्ही शहाणं व्हा आणि बहिणीचं नाच सोडा, त्यात तुमचं कल्याण आहे, तुमच्या बायकापर्यंत हित आहे. आणि तुम्ही काय त्याची एकटीच लाडकं नाही, अशी लई जण घायल करून टाकल्या तिनं काय थोडं बघा. आणि बघा, तुझ्या धनाने परके गब्बर होतील आणि तुमचा पैसा असं पाण्याकडे जाणार. आणि खरोखर तुम्ही रस्त्यात येणार. आणि खरोखर चांगली, देवाला धन्यवाद द्या की आज आम्हाला कोणीकडनं तर सत्य समजायला लागले. आणि खरोखर हे पवित्र बायबल जे आहे ह्याच्यामध्ये अद्भुत आणि गहन गोष्टी देवाने लिहून ठेवले. जर का तुम्ही त्याचा अभ्यास करणार तर तुम्हाला त्याचं सगळ्या गोष्टी लक्षात येणार. आणि वहिनीला पण मी विनंती करतो, वहिनीने पण तिच्या प्रपंचात लक्ष घालावं. आणि खरोखर ह्याचा अभ्यास केला तर फार मोठा आहे. आपण अनेक बघा काय म्हणते बघा, चोरून पाणी गोड लागते, चोरून खाल्लेली भाकर रुचकर लागते. काय बघा,
तुम्ही जे चोरून जे पाणी प्यायला आणि भाकर खालाय तुम्हाला ते चांगलं लागतंय, पण काय म्हणतो का पण ते मेले आहेत, तिचे आमंत्रण आधी लोकांचे खोलस्थानी आहेत हे तिला समजत नाही. आणि तुम्हाला तो तिथं कोण नाहीत, मेलेले लोक आहेत. तुम्हाला सांगतो ती नुसतं जिवंत आहेत, परंतु तसं बघायला गेलं तर आध्यात्मिकदृष्ट्या ती लोक मेलेली आहेत. आणि मी खरोखर भाऊजीला आणि बहिणीला विनंती करतो, खरोखर देवाला भ्या आणि आपला मार्ग बदला आणि तुम्ही सत्यात चला. एवढं बोलून थांबतो. व्हिडिओचा उद्देश एवढाच आहे, कोणाचं मन दुखायचं नाही. माणसाकडनं कळत न कळत अज्ञानापणे चुका होत्या आणि खरोखर देव तुम्हाला दोष लावणार नाही. ज्यावेळी काय झालं, एखादी व्याभिचार केलेली बाई प्रभुड आणलीत आणि त्या काळी कसं होतं, अशा स्त्रीला लोकांनी दगडमार करावा असा विषय होता. मग त्यावेळी शास्त्री पुरुषांनी त्या बैला म्हटलं की बाबा गुरुजी ही बैल व्याभिचारमध्ये घातल्या आणि असं लिहिले की अशा स्त्रीला दगडमार करून ठार मारा. प्रभू काय म्हणतोय, जो कोणी तुमच्यात निष्पाप आहे त्यानं पहिले दगड मारा. खरोखर देवाला माहिती आहे कोणीही नीतिमान नाही, परंतु आमच्याकडनं जे कळत न कळत जाणून जे पाप झाले आम्हाला ते सोडून द्यायचं आहे आणि आम्हाला सत्यात चालायचं आहे. देव तुम्हाला म्हणतो तुमच्या पापाची तो गणना करणार नाही, फक्त देवाला क्षमा मागा. देवा इथनं पुढे मी काही चुकीचं वागणार नाही आणि आता पण कळत न कळत जे झाले त्याच्याबद्दल मला क्षमा कर. आणि खरोखर देव तुम्हाला क्षमा करायला तयारच आहे. आणि एवढं बोलून मी थांबतो. प्रे लॉर्ड, देवाची स्तुती असो.